घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या महा एपिसोडमध्ये आपल्याला बघायला मिळेल जानकी ज्या वेळेला सगळ्यांसमोर ते पेपर्स वाचून दाखवते आणि सगळ्यांना सांगते की हा आशीर्वाद बंगला हा ऋषिकेशच्या नावावर आहे. आशीर्वाद बंगल्याचा खरा मालक हा ऋषिकेश असून सगळे कायदेशीर व्यवहार हा तोच करू शकेन. हे जेव्हा सगळ्यांना कळतं त्यावेळेला सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. तितकाच मोठा धक्का त्या गुंडाला सुद्धा बसलेला असतो. तो गुंड पोलिसांना म्हणतो, साहेब ह्यांचा काहीतरी नक्कीच प्लॅन आहे. मग गुंडाने तसं म्हटल्यानंतर ऋषिकेश त्याच्या हातातले ते पेपर्स, प्रॉपर्टीचे पेपर्स तो पोलिसांना वाचायला देतो. तर तिथं सौमित्र सुद्धा येतो आणि तो पेपर्स बघतो. सौमित्रनं पेपर वाचल्यानंतर तो गुंड सौमित्राच्या हातातून ते पेपर्स हिसकावून घेतो. आणि मग त्या गुंडाला सुद्धा वाचल्यानंतर कळतं की अरे हा बंगला तर ऋषिकेशच्या नावावर आहे. आणि तो गुंड चिडून म्हणतो, हा बंगला तर ऋषिकेशच्या नावावर आहे, तर मग माझ्या ह्या व्हीलचं काय? त्यावेळेला सौमित्र म्हणतो, खोटं आहे ते. खोट्या माणसांनी दिलेली खोटी व्हील आहे ती. तुमचा व्यवहार खोट्या माणसांसोबत झालाय. मग आता तुम्ही हे घर ना विकू शकताय ना ताब्यात घेऊ शकताय, कारण तुमचा व्यवहार हा चुकीच्या खोट्या माणसांसोबत झालाय. सौमित्र म्हणतो, काय इन्स्पेक्टर साहेब बरोबर आहे ना? त्यावेळेला मग इन्स्पेक्टर म्हणतो, बरोबर आहे. आणि त्या गुंडाला म्हणतो, आता इथून सगळ्यांना जायला सांगा. त्यावेळेला तो गुंड चिडतो आणि म्हणतो, पण मग माझ्या 5 करोडचं काय? तेव्हा पोलीस म्हणतात, तुम्ही त्यांच्यावर लिगली केस टाका. आणि मग बाकीचे जे लिलावासाठी आलेले असतात त्यांना पोलीस ओरडून म्हणतात, तुम्हाला काय वेगळं सांगायचंय का? निघा इथून. गुंड सारंग आणि ऐश्वर्यावर भयंकर चिडलेला असतो. तो सारंगला चिडून म्हणतो, या हरामखोर सारंगने मला फसवलंय, मी आता ह्याला कोर्टातच खेचतो. आणि तो गुंड तिथून रागाने जात असतो तर जानकी हाताने त्याची वाट अडवते आणि त्याला म्हणते, चाव्या, घराच्या चाव्या द्या. आणि मग तो गुंड जानकीच्या हातावर चाव्या ठेवून तिथून निघून जातो. जानकीच्या हातात चाव्या आल्यानंतर जानकी आणि ऋषिकेश तर बाकीचे सगळे सुद्धा खूप खुश झालेले असतात. मग जानकी त्याच चाव्या सुमित्राच्या हातावर ठेवते आणि तिला घराचं दार उघडायला सांगते.